तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धर्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून मिलिंद प्रश्नाचं पाठन व श्रवण दर रविवारी आपण करत असतो. त्याप्रमाणे आजही मागच्या रविवारी आपण बघितलं होतं स्त्रियांविषयीचा प्रश्न होता आणि त्याचं विवेचन राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला भंते नागसेनाने दिलेलं उत्तर. आज आपण मिलिंद प्रश्नामधल्या मेंढक प्रश्नाच्या 40व्या प्रश्नामध्ये आहोत. मला वाटतं अजून एक खूप मोठा एकच प्रश्न आपल्या एका प्रवचनामध्ये होतोय. मला वाटतं अजून एक वर्षभर हा ग्रंथ चालेल, कारण धावता आढावा घेणं मलाही आवडत नाही. कारण कुठे माझं हे होतंय, दोन प्रकारच्या उपासकाच्या मध्ये एकाची कुचंबना होते आणि एकाला आनंद होतो. जो शॉर्टकटनं पळायला जातो त्याला कुचंबना वाटते की हे भंतेजी काय पानाळ लावतात, आणि ज्याला खरं समजून घ्यायचं असतं त्याला हर्ष होतो. मी एक सगळी विनोदाची गोष्ट सांगतो तुम्हाला की आमच्या कुटीमध्ये मी आणि बाबा आहोत दोघंजण. मग काय होतात, उपासक तिथं पॅगोडा बघायला आलेत की पुढे दोन भंतेजी दिसतात ना, मग दिसल्यानंतर नाही जायचं तर मग ते वंदन करायला येतात. मला वंदन केलं की मी लगेच सुखी व्हा म्हणतो, काम भागतं. मग ते काय करतात की माझं झालं की बाबाच्या तिकडे वंदन करायला जातात आणि बाबाचा आशीर्वाद असा होतो की यांचे टोंगळे दुखायला लागतात, पण बाबाचा आशीर्वाद संपत नाही. आणि मग दोन प्रकार होतात. त्यांना ते पहिल्याने मला वंदन केल्यानंतर त्यांना वाटतं ते बी तसंच करतील. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्यातली ही तीच धारणा झालेली की आम्हाला, मग मी कुठे प्रवचन द्यायलाही गेलो मग माझ्या पुढे मला ती काय आठ नसते की खूपच लोक पाहिजे. 4 माणसं असतील तरी मी सांगायला सुरुवात करतो की माझ्या मनातली ती अपेक्षा असते. आणि म्हणून मी माझं उदाहरण देतो तुम्हाला की मी भिक्षू झालो, त्या दिवसच्या प्रश्नामध्ये आलो तो का झालो, त्या मुलांनीच प्रश्न विचारला म्हणून नाही. कसं असतं बघा की बऱ्याचशा आमच्या भिक्षू लोकांमध्ये माहिती झालं की हा एकेकाळचा क्लास 2 ऑफिसर असणारा माणूस आज भिक्षू झाला बापाची सेवा करा, याचा पोलालाही अचंबा वाटतो. आणि मग ते आपसात चर्चा करतात आणि ती चर्चा माझ्या कानावर आली की माझं हे मन सुखावून जातं. पण हे सुखावणं खरोखरच धम्माला अपेक्षित आहे का? बापाची सेवा करणं म्हणजे हा काही उपकार आहे का? नाही ना. मग मी का सुखावं? जर कर्तव्य पूर्ती हा तुम्हाला तुमचा अभिमान वाटत असेल तर मग मात्र ती कर्तव्य पूर्ती नाही. आणि हे कुठून येतं तुम्हाला धम्म शिकवतो. आणि म्हणून आता कोणी जर म्हटलं की बघा हो केवढा मोठा माणूस आहे बापाच्या सेवेकरता इथं राहिला, तर मला आता ते कसं तरी कानपल्यासारखं वाटतं. कारण नाही, ती माझी ड्युटी होती. कारण जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा किंवा तुम्ही प्रत्येक जण जन्माला आलो तेव्हा आई आणि वडिलांनी अपेक्षा केली होती का की लोकांनी म्हणावं काय मुलगा वाढवला यांनी, काय याची सेवा केली, असं कधी आई वडिलांनी अपेक्षा केलेली आहे का? मग आम्ही का करावी आई वडिलांची सेवा करताना? आणि बघा किती विकृत नावं दिलेले. आपण म्हणताना म्हणतो की माणसाचं म्हातारपण झालं की त्याच्यात बालपण येतं, बुद्धी नाटी होते ना. त्या म्हाताऱ्या माणसामध्ये बालपण डोकवायला लावतं. पण आम्ही नावं वेगवेगळी दिली. मुलाच्या लीला ह्या बाल लीला म्हटलं आहे की नाही. मुलाने काही जरी म्हटलं तर कसं होतं, आपल्याला त्या बाल लीला म्हणून चांगल्या वाटतात. पण म्हाताऱ्या माणसाने मुलासारखं वागण्याचा प्रयत्न केला, आपण त्याला म्हातारचळ म्हणतो. विकृत नावं दिलीत की नाही. इथे मग आम्हाला कळलं पाहिजे, कारण धम्म कळण्याकरता तीच प्रकार आहे. काही बाल लीला आहेत तर काही म्हातारचळ आहे. मध्यम मार्गच नाही ठेवला आमच्याकडे. आणि मध्यम मार्गाने ते आपल्याला जेव्हा समजायला लागतं तेव्हा धम्म किती सुंदर आहे
कारण आता मला कोणी जर म्हटलं की बापाची सेवा करायला राहिला मला भेटत तू तसं म्हणू नका. पहिल्याने सुखावायचो मी. आताही जर तुम्हाला कोणाला म्हटलं की अमुक अमुक माणसाने वडिलाची एवढी सेवा केली, एवढं काही चांगलं सांभाळलं, त्या माणसाला ऊर भरून येतो. परंतु धम्म सांगतो की ज्या दिवशी तुला वाटेल की हे माझं रुटीन काम होतं, त्याच्यामध्ये अभिमान करण्यासारखं असं काही नाही. तसंच आहे धर्माचे. धर्मही आम्हाला रुटीन मध्ये पाहता आला पाहिजे. कारण तो कोणा करताय? तुमच्या करताय, तो लोकांकरता नाही. आता हल्ली काय करतो आम्ही की धर्माचं आचरण आम्ही दुसऱ्याला दाखवण्याकरता करतो. ऍक्च्युअली हे तुमच्या करताय. बुद्ध म्हणतात धम्म कोणा करताय? तो तुझ्या करताय, लोकाला दाखवण्याकरता नाहीये. आणि म्हणून आम्ही काय करतो की आमच्या धम्मामध्ये आम्ही दाखवण्याकरता धम्म अंगीकारतो, दाखवण्याकरता नाही. हा माणसाचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले होते की आम्हाला धर्म ही खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण ते कार्ल मार्क्सला लिहितात बाबासाहेब. कार्ल मार्क्स आणि बुद्ध ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब लिहितात की कार्ल मार्क्सचा इंडियामध्ये येऊन त्यांनी अभ्यास केला नाही. त्याने जर इंडियामध्ये येऊन अभ्यास केला असता तर त्याला कळलं असतं की धर्म नावाची संकल्पना पण खूप उच्च आहे. कारण कार्ल मार्क्स म्हणतो ना, धर्म ही अपूची गोळी आहे म्हणतो. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. तू जर इंडियामध्ये आला असता आणि तू जर धर्माचा अभ्यास केला असता तर तुला कळलं असतं. कारण कार्ल मार्क्स काय म्हणतो की धन असलं की सगळ्या गोष्टी मिळतात. बाबासाहेब म्हणतात चुकीचं आहे ते. कार्ल मार्क्स चुकीचा कळवलाय. आणि म्हणून बाबासाहेब कार्ल मार्क्सच्या परिप्रेक्षामध्ये बुद्ध उंच सांगतात. कारण बुद्धाने तिथे सांगितलेलं आहे. हे कार्ल मार्क्सला कळलं नाही. आणि बाबाची ती भविष्यवाणी बाबासाहेबाची, बाबासाहेब गेल्यानंतर आता पतन झालं ना कम्युनिझमचं. रशिया तुटला, बरेचसे देश तुटले की जिथे त्यांना सांगत होते की पूर्ण दुनिया कम्युनिझमच्या अंडर जाईल. बाबासाहेबांनी ते भाकीत केलं होतं की नाही जाणार म्हणून. कारण कम्युनिझम परिपूर्ण नाही, बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि म्हणून माणसाला धम्माची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी धम्म दिला की जो कार्ल मार्क्स सांगतो धम्म ही आपूची गोळी आहे, बाबासाहेबांनी ते खोडून काढलं होतं. आणि त्याच्यानुसारच आणि मग आपल्याला मिलिंद प्रश्न जर वाचत असताना त्याच्याशी रिलेटेड होतंय का ते आपण बघितलं पाहिजे. कारण अडचणी आमच्या काय होतात, आम्ही शब्दशः अर्थ घ्यायला लागतो. आणि शब्दशः अर्थ घेतल्या की मग गोंधळ उडतो. कसा गोंधळ उडतो की आता तुम्हाला मग येते की आपण 3 वेळेस, आता जी तुम्ही वंदना म्हटली 3 वेळेसच का झाली असेल? बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. असं मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा. काय गरज आहे? कुठून तरी आला असेल की नाही? एकदा म्हटलं तरी होतंय ना, पण 3दाच काय म्हटलंय? कारण माणसाचा माइंड हा कुठेतरी परावर्तित होत असतो. आणि म्हणून बुद्ध तिथे सांगतात की तुला कन्फर्म कराय करता, मी कन्फर्म आहे की नाही, स्वतःलाच कन्फर्म आहे की नाही, हे कन्फर्म करण्याकरता तुमच्या मेंदूची चालना असते की हो मी आहे, मी तिथपर्यंत कन्फर्म आहे, मी बुद्धालाच शरण आहे, मी धम्मालाच शरण आहे, मी संघालाच शरण आहे. इथे कन्फ्यूज होता भारतातला बुद्ध. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा आल्या. नाही ते एका शब्दात आलं ना, नक्की मे शरणंगायम बुद्धो मे शरण. म्हणजे बुद्धाशिवाय मला कुठलीच शरण नाही, बुद्धाशिवाय मी कोणालाही मानत नाही. हे बाबासाहेबाला माहित नव्हतं का? होतं ना. तरी पण आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या, कारण तुम्ही कन्फ्यूज होतात. आणि बाबासाहेब द्रष्टे होते. बाबासाहेबाला माहित होतं की तुम्ही पुढेही कन्फ्यूज होणार आहात, ते कन्फ्युजनच राहू नये. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या पर्टिक्युलर आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि मग त्याच्यानुसार त्या 22 प्रतिज्ञा दिल्या. तर बाबासाहेब त्याच्यानुसार आपल्याला धम्म, म्हणून मी परवाच्या प्रवचन मध्ये सांगितलं बाबासाहेब आम्हाला कळलंच नाही. आम्ही बाबासाहेबाच्या व्याख्या खूप वेगळ्या केल्या की बाबासाहेब सांगतात की तर्काने जा, बाबासाहेब सांगतात याने जा. आम्ही अति तर्कवादी झालो. आणि कुठलाही धम्म जर अस्तित्वात ठेवायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं की त्या धम्माची संस्कृती निर्माण झाली पाहिजे, हे आम्ही विसरून गेलो. मेंढक प्रश्न वाचण्याचे अर्थ काय?
की तुम्हाला दोन अर्थामधला खरा अर्थ शोधता आला पाहिजे. म्हणून राजा मिलिंदाने मेंढक प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे, हो की नाही, संभ्रम पडतो की नाही. आणि त्याच्यामध्ये भंते नागसेन त्यांना उत्तर देतात, मध्यम मार्गामधला आहे, हेही नाही आणि तेही नाही. बाबासाहेबाला तेच अपेक्षा होती, पण बाबासाहेब दुर्दैवाने आपल्यातून लवकर गेल्यामुळे बाबासाहेबाला काही गोष्टी आमच्या पुढे टाकता नाही आल्या. बाबासाहेबांनी जेवढं शक्य होतं तेवढं आम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला लिटरेचरमध्ये, याच्यामध्ये. पण त्या लिटरेचरच्या व्याख्याही आमच्या लोकांनी कधी स्वार्थापायी तर कधी अज्ञानापायी. तुम्ही म्हणाल स्वार्थापायी कसं, तर बाबासाहेब जेव्हा गेले तेव्हा आमच्यामधली सत्ता स्पर्धा उफाळून आली. बाबासाहेब गेल्याबरोबर 5 ते 6 महिन्याच्या आतच त्यांच्या तालमीत वाढलेल्या लोकांची सत्ता स्पर्धा निर्माण झाली. आणि म्हणून मग BC कांबळे आणि दादासाहेब गायकवाड नावाचे असे 2 गट निर्माण झाले. इथे तुमच्या धम्माची हानी झाली. त्या दोन्ही गटांनी बाबासाहेबाचा तो शब्द ध्यानात नाही ठेवला की बाबासाहेब म्हटले होते की आता याच्यानंतर माझं राहिलेलं उर्वरित आयुष्य मी बौद्ध धर्माकरता वेचीन. हे बाबासाहेबांचे शेवटचे शब्द आहेत ना. त्या दोन्ही पार्ट्यांनी बाबासाहेबाचा हा शब्द लक्षात ठेवला नाही. ते राजकारणाच्या पाठीमागे लागले, रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याच्या पाठीमागे लागले. तीही अपेक्षा होती बाबासाहेबांची, पण बाबासाहेबाला अपेक्षा होती की धार्मिक लेवलवरती काम चांगलं होईल. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माणसाला एका बाजून दुसऱ्या बाजूपर्यंत न्यायचं असेल तर ज्या घरातून त्याला उठवताय तशाच प्रकारचं घर त्याला तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर ते देण्यास असमर्थ असाल तर तो माणूस तुमचं ऐकणार नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही बुद्धाची संस्कृती, बौद्ध धर्माची संस्कृती निर्माण करणार नाही, आणि मग संस्कृती निर्माण करणं म्हणजे काय आहे, तर मग ह्या ग्रंथाला धरून आपल्याला काय करता येईल का. मग राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला काही निर्माण करता येईल का. आणि जेव्हा हा बुद्धिजीवी विचार करायला लागेल तेव्हा मग मात्र तुमचा बौद्ध धर्म वाढायला सुरुवात होईल. रायझिंग झालं पाहिजे, डाऊन नाही. आणि ते रायझिंग करण्याकरता तुम्हाला ह्या ग्रंथाचे, बाबासाहेबाच्या शोध निबंधाचे पारायण करून नुसतं भागणार नाही, तर त्याचं आचरण करावं लागेल. आणि म्हणून आजचा प्रश्न आपण आहे तो आता तुम्ही कसा समजून घेता आणि मी कसा समजून सांगतो याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. आजचा प्रश्न काय आहे की अहर्ताची निर्भयता. कधी कधी आपण, तुम्ही जर बघितलं असेल तर बाबासाहेबाला लोक काय म्हणतात, निर्भय म्हणतात. बाबासाहेबाच्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये केवढी कठीण परिस्थिती होती. तुम्हाला त्या पाण्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. त्या परिप्रेक्षमध्ये बाबासाहेब बंडाचे निशाण हाती घेऊन अशिक्षित महाराला उभं करण्याचा प्रयत्न करतात, स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न करतात. ती निर्भयता आहे बाबासाहेबांमध्ये, निर्भीडपणा आहे, कुठेही त्यांना भय नाही. तीच निर्भयता कोणामध्ये आहे, अरहंतामध्ये आहे. निर्भयता कोणामध्ये येते, अरहंतामध्ये येते. आणि नागसेनाला, भंते नागसेनाला राजा मिलिंदाने आज विचारलेला तो निर्भयतेचा प्रश्न आहे. तो काय प्रश्न आहे तो आज आपण बघूया. भंते नागसेन तथागताने सांगितले आहे, अहर्त लोक भयापासून सर्वदा मुक्त झालेले असतात. तथापि राजगृह नगरात धनपाल नावाचा हत्ती तथागतावर चालून येत आहे असे पाहून 500 क्षीणाश्रव अहर्त भिक्षू तथागता तसेच मागे टाकून आपला जीव मुठीत घेऊन वाट फुटेल तिकडे पळून गेले. त्यातील केवळ आनंद स्थविर एकटेच काय ते तथागताच्या संगाती राहिले. भंते नागसेन हे असे का घडले, ते भीतीमुळेच पळून गेले असावेत काय, किंवा तथागतास त्यांचा मृत्यू कळलेला असेलच असा विचार करून त्यांना एकटेच सोडून तो पळून गेले होते, की तथागत आपले असीम सामर्थ्य कसे दाखवतात हे पाहण्याकरता ते पळून गेले होते.
भंते नागसेन, भगवंताचे हे वचन जर खरे असेल की अर्थ लोक सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त असतात, तर धनपाल हत्ती भगवंताच्या अंगावर चालून येताना आनंदाशिवाय 500 शिनाश्रव आर्त भिक्षू पळून गेले असे म्हणणे चूक ठरते, आणि 500 आर्त भीतीमुळे पळून गेले म्हणणे खरे असेल तर अर्थ लोक भीतीपासून मुक्त असतात असे भगवंतांनी म्हटले असेल हे खरे वाटत नाही. हे सुद्धा एक कोडे आहे, सोडविताना आपणा पुढे मी ठेवीत आहे, याचा उकल करायची. प्रश्न जर लक्षात आला असेल तुमच्या तर तुम्हाला कळेल. तुम्हाला ती कथाही माहिती असेल की देवदत्ताने राजगृहामध्ये अजातशत्रूला आपल्या बाजूने करून त्यांच्यातल्या गजशालेमधला तो एक मदमस्त हत्ती भगवंताच्या अंगावर सोडला होता दारू पाजून. आणि त्यावेळेस भगवंत नेमकेच प्रवेश करतायत आणि भगवंताबरोबर 500 आरंत भिक्षूचा संघ आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की अरहंत भिक्षूच्या मनामधला राग, लोभ, मोह हे सगळं गेलेलं असतं, त्यांना कशाचीही भीती राहत नाही. क्षीणाश्रव म्हणजे तुमच्यातला सगळ्या लोभ वासना लयाला जाणं, त्याला अरहंत म्हणतात. आणि राजा मिलिंदाने नेमकं भंते नागसेनाला इथेच कोंडीत पकडलेलं आहे की जेव्हा भगवंत प्रवेश करतात तेव्हा भगवंताबरोबर असलेले 500 अरहंत भिक्षू बाजूला चलो, परंतु आनंद मात्र त्यांच्यापासून दूर जात नाही. आणि मग इथे राजा मिलिंद विचारतो की भंते तुम्हीच म्हणतात की अरहंताच्या मनामध्ये कुठलेही क्लेश कायम राहत नाही. आश्रव म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही वासना, भीती ही एक वासनाच आहे ना. माणसाला भीती वाटते ती एक प्रकारची वासनाच आहे. पण अरहंत भिक्षू हा पूर्ण निर्मळ झालेला असतो, म्हणजे शून्य. जो नागार्जुनाचा शून्यवाद आहे की नाही तो शून्य होतो. त्याच्या मनामध्ये लोभही राहत नाही, रागही राहत नाही आणि कुठलाही क्षीणव राहत नाही. पण इथे जेव्हा तो दानपाल नावाचा हत्ती, ऍक्च्युली काही ठिकाणी नालागिरी, तुम्ही जर म्हटलं त्याला नालागिरी म्हटले जाईल, नालागिरी गजवरम, तुम्ही जयमंगल अष्टगाथामध्ये ते येतं. तर तो हत्ती सोडला जातो त्यावेळेस अरहंत भिक्षू सगळे पळून जातात. फक्त राहतात ते भंते आनंद त्यांच्या सोबत. आणि विशेष लक्षात घ्या, भंते आनंद अरहंत नाहीये. भंते आनंद कधी आरंत झाले? भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर ते आरंत झालेत. तेही कश्यपाने दम दिला होता त्यांना, तोपर्यंत आनंद आरंत नाहीये. अरहंत भिक्षू पळून जातात आणि फक्त मात्र एकटे आनंद भगवंतासोबत राहतात. आणि म्हणून राजा मिलिंद विचारतो कसं शक्य आहे? भगवंताचे 2 वाक्य आहेत की अरहंत भिक्षूला कशाचे भय वाटत नाही. आणि मग जरी 500 अरहंत आहेत ते पळून का गेले? एक तर स्वतःच्या जीवाची भीती वाटली असली पाहिजे ना यांना. स्वतःच्या जीवाची भीती वाटली म्हणून पळून गेले, तर भगवंताचं ते वचन खोटं होतंय की अरहंत भिक्षूला भीती वाटत नाही. हे खोटं ठरतंय की नाही? आणि जर ते दुसऱ्या कारणाने पळून गेले असतील तर मग मात्र ते अरहंत झाले नाही असा त्याचा अर्थ होतो. ह्या दोन्ही मधलं कुठलं खरं आहे हे भंते नागसेना पुढे ते टाकतात. आता आपण आज बघून घेऊया. बाबासाहेब त्या वेळच्या त्या लोकांच्या पुढे निर्भयपणाने उभे आहेत. गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब ठणकावून उभे आहेत महात्मा गांधीला सांगायला की मी मागासवर्गीयाचा प्रतिनिधी आहे. बाबासाहेब घाबरतात का? बाबासाहेब त्या महात्मा गांधीलाही घाबरले नाही, त्या इंग्रजालाही घाबरले नाही. बाबासाहेब तिथं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की मागासवर्गीय म्हणजे जे अनटचेबल आहेत ते हिंदू धर्माचा पार्ट नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला जे कम्युनल अवॉर्ड मागितलेलं आहे ते कुठल्या कंडिशनवर मागितलेलं आहे? ते अस्पृश्य हा हिंदू धर्माचा भागच नाही, तो पण मायनॉरिटी आहे. कारण मायनॉरिटी मध्ये तिथे मुसलमानाला, अँग्लो इंडियनला यांनी रिझर्वेशन दिलं होतं. आणि म्हणून बाबासाहेब त्या परिप्रेक्षमध्ये सांगतात की हे अस्पृश्य पण हिंदू धर्माचा भाग नाहीये, तो मायनॉरिटी आहे. तेवढ्या निर्भयपणाने बाबासाहेब तिथे सांगतात.
आज जर आपण सांगायला गेलो तर आज आपण तेवढे निर्भय आहोत का? आज आपण निर्भय नाही. भीती वाटते, ईडी पाठीमागे येईल, जलात टाकतील का, हे होईल का. आणि ती निर्भयता नसल्यामुळे आपण जसं त्यावेळेस राजा मिलिंदाने विचारलं की 500 अरंत भिक्षू निघून गेले, काय अर्थ आहे त्याचा? ते निर्भीड होते का भयबाज होते? याचा जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर भंते नागसेन याचं उत्तर देतात. आजच्या परिप्रेक्षमध्ये भंतेलाही आपल्याला ते उत्तर द्यावं लागेल की आज आम्ही, तुमच्याही अंगावर आता हत्ती सोडलेलाच आहे, हत्ती सोडलेला आहे ना तुमच्या ह्याच्यावर, बघितलं पाहिजे ना. RSS ला तुम्ही शिव्या देता, RSS ने प्रत्येक गोष्ट. आता एक थोडस आउट जाऊन मी सांगतो तुम्हाला, सगळ्या जणांचं जे SIR चालू आहे की नाही, मतदार यादीमध्ये सुधारणा टॉप टू बॉटम, किती लोकांना आमच्या कळलंय माहिती नाही कशा करता होतंय ते. BLO आत्महत्या करताय. आत्महत्या माणूस कधी करतो? भीती वाटली तेव्हा. हत्तीच आहे ना सोडलेला, भीती वाटते. BLO आत्महत्या करतात कारण त्याला भीती आहे. जर मी त्यांचं टार्गेट पूर्ण नाही केलं तर ते माझी नोकरी खातील, आणि नोकरी खातील तर माझ्या पाठीमागच्या चिल्ल्या पिल्ल्याचं काय होईल याच्या भीतीमुळे तो BLO आत्महत्या करतो. कारण त्याच्या अंगावर हा सोडलेला हत्ती आहे. मग का चाललंय एवढं? कुठे इलेक्शन नाही, तेवढं काय होतं? सगळ्या जणांचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे. माझं इंटरप्रिटेशन आहे आज, कारण त्यांना 400 कमवता आल्या नाहीत. आता त्या मतदार यादीमध्ये सुधारणा करून त्यांचंच मतदान त्या यादीत ठेवून मी भविष्यवाणी करतोय की अजून 2 वर्षांनी नरेंद्र मोदी मध्यावधी निवडणुका डिक्लेअर करतील. कारण बिहारमध्ये त्यांना रिझल्ट भेटलेला आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांना रिझल्ट भेटलेला आहे, आणि म्हणून ती घाई आहे की त्या मतदार याद्यामध्ये फक्त त्यांचेच मतदान ठेवून मध्यावधी निवडणुका अजून 2 वर्षानंतर डिक्लेअर केल्या जातील, 400 खासदार निवडून आणल्या जातील, आणि मग मात्र तुमच्या घटना बदलायची गरज नाहीये. बाबासाहेबांचे इशारेच आमच्या लक्षात आले नाही. घटना बदलणं त्यांच्याकरता महत्वाचं नाही, घटना अंमलातच आणायची नाही हे त्यांच्या पुढचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून त्यांना 400 लोक हवे आहेत. ते माझी भविष्यवाणी आहे, अजून 2 वर्षांनी मध्यावधी निवडणुका होतील. त्याच्याकरता हे SIR, कारण सगळ्याचे इंटरप्रिटेशन वेगळे आहे. कारण तुमच्या डोक्यात हे जाऊच नाही, आणि तरीही अजून लोक शहाणी व्हायला तयार नाहीत. का होते? हा सोडलेला तुमच्यावरचा हत्ती आहे, आणि दुर्दैवाने त्या हत्तीला कोरोनाने जिंकायला तुमच्यात बुद्ध नाही. कारण इंटरप्रिटेशन वेगवेगळे होतात. आताच्या घडीला तुमच्यामध्ये जी प्रतिक्रांती बाबासाहेबांनी सांगितली होती ती आता येते. रशिया कम्युनिझम तुटला, तिथे आज लोकशाही म्हणतात, पण पुतीनने अशी व्यवस्था केली की तो मरेपर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहे. तीच व्यवस्था ह्या इंडियामध्ये करायची, आणि म्हणून बाबासाहेबाच्या अनुयायांनी, बौद्धांनी सजग झालं पाहिजे. रशियातल्या लोकांना हुकुमशाही झेलण्याचा अनुभव आहे. आता आलेले आहे त्यांच्याकडे लोकशाही. त्याच्या अगोदर कम्युनिझम, मार्क्सवाद एक प्रकारची हुकुमशाहीच होती की नाही. तिथे पुतीन त्याच्या हयातीपर्यंत तो राष्ट्राध्यक्ष आहे, आणि जगामध्ये तेच होतंय. अमेरिकेमध्ये जर गेला तर अमेरिकेच्या घटनेमध्ये नमूद आहे की कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला 2 टर्मच्या पुढे राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. पण आता पुतीनचं वाक्य आहे की मी घटनेमध्ये दुरुस्ती करून 3ऱ्या वेळेसही राष्ट्राध्यक्ष होता येईल अशी व्यवस्था करणार आहे. तीच कथा तुमच्या इंडियाची होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना शहाणं झालं पाहिजे. कारण आजही आम्ही त्या एका भ्रमात आहोत. सगळेजण विश्लेषण वेगळं करतात त्या SIRचं. माझं विश्लेषण आहे
की अजून 2 वर्षांनी मध्यावधी निवडणुका होतील, कारण त्याच्याकरता त्यांना SIR करायचं, त्याच्याकरता ती मोडिफाईड मतदार यादी त्यांना बनवायची आहे, कारण त्या मतदार यादीमध्ये त्यांना विरोध करणारी लोक नसतील. आणि मग माझं मोदीला 400 सीट येतील. आणि 400 सीट आल्यानंतर मग तुमच्या घटना बदलायची गरज नाही. घटनेमध्ये बाबासाहेबांनीच तुम्हाला दुरुस्ती करण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. 400 लोकांच्या भरोश्यावर त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या जाईल की मोदी हे हयात पंतप्रधान राहतील. आणि म्हणून भारतातल्या विशेषतः बौद्धांनी, कारण संकट कोणावर येणार आहे, मग ते बौद्धावरती येणार आहे. आता तुम्ही मुसलमानावरचं संकट म्हणून जसे शांत बसलेले आहात, दुसरा नंबर तुमचा आहे. आणि म्हणून तुम्ही जास्त सावध असलं पाहिजे, तुम्ही त्याच्याकरता सजग असलं पाहिजे, कारण ती प्रतिक्रांती फक्त बौद्ध धर्माला इथे वाढू नये याच्याच करता ती येणार आहे. आणि म्हणून ह्या प्रश्नाच्या परिप्रेक्षमध्ये त्यांनी विचारलं की निर्भयपणे कसं राहू शकतात. मग भगवंताबरोबर असणारे अरहंत भिक्षू पळून गेले की काय झाले, याचं उत्तर भंते नागसेन एवढ्या सुंदरपणाने देतात, ते आपण बघूया. महाराज अरहंत सिनासो भिक्षू भयापासून मुक्त असतात असे भगवंत म्हणाले, ते यथार्थच आहे. राजगृह नगरात धनपाल नामक हत्ती भगवंताच्या अंगावर चालून येत असलेला पाहून 500 अरहंत भिक्षू पळून गेलेत. केवळ त्यावेळी भगवंतासोबत राहिले ते आनंद स्थवीर असेही सांगितलेले काही खोटे नाही. परंतु त्यांची भयामुळे अशी गाळण उडाली, ते पळून गेले असे नाही, किंवा भगवंताला एकटे मरू देण्याच्या इच्छेने ते सैरावर पळू लागले असेही नाही. अर्थ लोकात भयाची जी काही कारणे असतात ती समूळ नाश पावलेली असतात, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त झालेले असतात. महाराज, जेव्हा कोणी एखादा मनुष्य जमीन खोदू लागतो तेव्हा पृथ्वी घाबरून जाते काय, किंवा मोठमोठ्या समुद्राचा किंवा पर्वताचा भार सहन करताना पृथ्वी घाबरून जाते काय, भेगा पडण्याची भीती, जळून जाण्याची भीती वाटते काय, नाही म्हणते. का नाही? का की त्यांच्यात घाबरून जाण्याचे किंवा भयभीत होण्याचे कोणतेच कारण शिल्लक नसते. महाराज, अरहंत सिनासराव बाबतीत सुद्धा असेच आहे. या जगात भीतीची जी काही रूपे असतील ती सर्व एकत्र मिळून एखाद्या अर्थाला घाबरविण्याचा प्रयत्न करू लागली तरी पण त्यांच्या हृदयात कोणत्याही प्रकारचा भीतीचा विकार निर्माण होणार नाही. महाराज, ज्यावेळी त्या 500 अरहंताच्या मनात असे विचार आले होते की आज नरश्रेष्ठ किंवा जितेंद्र भगवान बुद्ध या श्रेष्ठ अशा राजगृह नगरात प्रवेश करताच धनपाल नावाचा हत्ती अगदी समोरून तथागतावर तुटून पडेल, त्यावेळी देवादिदेव त्या तथागताचा निष्ठावंत सेवक स्थवीर आनंद हा काही त्यांना सोडून जाऊ शकणार नाही. अशा वेळी आम्ही जर त्यांना सोडून गेलो नाही तर आनंद स्थवीराचा गुण प्रगट होऊ शकणार नाही आणि बुद्धापर्यंत त्या हत्तीला येण्याची वाटही मिळणार नाही. तेव्हा आम्ही लोक इथून निघून जाण्यातच हित आहे. असे केल्याने बरेच लोक क्लेशाच्या बंधनातून मुक्त होतील आणि चहूकडे आनंदाच्या गुणाची प्रसिद्धी होईल. याच एकमात्र विचाराने 500 अर्थ निघून गेले. कारण आता लक्षात आलं, मी वाचलं तर तुम्ही सुज्ञ आहात. काय सांगतात तिथे भंते नागसेन की अरहंत भिक्षूच्या मनातलं भय निघून गेलेलं असतं. आनंद थांबलेले फक्त खाली भगवंताच्या सोबत. आणि ह्या अरहंतांनी सांगितलं की जर आम्ही सगळेच तिथे थांबलो असतो तर अरहंताची भगवंताला एक प्रकारची ढाल झाली असती, कारण त्यात आम्हाला ओलांडून जावं लागलं असतं ना भगवंतापर्यंत. त्या हत्तीला आम्ही जर तिथे असतो तर भगवंताचं ते करुणेचं बळही कोणाला दिसलं नसतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की जी लोकांच्या मनामध्ये आहे की अरहंत भिक्षूच फक्त थांबू शकतात, तर तसंही नाही. अरहंत नसलेले आनंद हेही निष्ठावंत आहेत आणि त्यांनाही मरणाची भीती वाटत नाही. ते अरहंत आहेत म्हणून नाही, तर त्यांची निष्ठा भगवंताच्या प्रती आहे, भगवंताला सोडून न जाणे. आज बघा आपण आपल्या निष्ठा किती तकलादू आहे. आपल्याला जर थोडस आमिष दिलं, 1500 रुपयात लाडक्या बहिणी बनायला आम्ही तयार होतो. आमच्या निष्ठा कुठे? आनंदाची निष्ठा नव्हती. अरहंत नाही येत आनंद, परंतु भगवंताच्या प्रती त्यांची निष्ठा आहे. मेलो तरी बघतात. अरहंत भिक्षू का गेले?
तर भगवंताचं बळ लोकांना कळलं पाहिजे. आम्ही थांबलो तर कळणार आहे का? नाही. कारण आम्हाला ओलांडून तो हत्ती तिथपर्यंत जाऊच शकणार नाही का? आम्ही अनंत आहोत. भगवंताचं बळ लोकांना कळणार नाही, परंतु आनंदाचा गुणही लोकांना कळणार नाही, म्हणून हे अनंत भिक्षू बाजूला झाले. काय घेणार आहोत आम्ही आज याच्यापासून? श्रेयवादाची केवढी मोठी लढाई आमच्या सुरू असते. आमच्या निष्ठेच्या 3 प्रकारच्या प्रश्न आहेत की आनंदाची निष्ठा अनंत नसतानाही तो मारायला तयार आहे. आनंदाला माहिती मी अनंत नाही, हत्ती पहिला मलाच मारेल, मरायला आनंद तयार आहेत. हा गुण लोकांच्या लक्षात आला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, भगवंत सम्यक संबुद्ध आहेत आणि ज्याची सम्यक संबुद्धावर निष्ठा आहे ते भगवंत आनंदाला मरू देतील का? कारण हे अनंत भिक्षूला माहिती आहे. आणि हे 2 गुण उजागर होण्याकरता ते 500 अनंत भिक्षू बुद्धापासून विलग होतात. 2 गोष्टी आपल्याला कळल्या की अनंत नसले तरी तुमच्या श्रद्धा बळाने, आणि म्हणून आज आमच्या श्रद्धा कुठे खंबीरपणाने असाव्यात. कारण भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये, टीचिंग मध्ये श्रद्धा हे धन सांगितलेलं आहे. आनंदाने ती श्रद्धा, आमच्या श्रद्धा आता डळमळीत आहे. आम्ही त्या श्रद्धा आमच्या वेगळ्या कारणास्तव स्वार्थापोटी आम्ही श्रद्धा सोडायला तयार आहे. आमच्यातला थोड्याशा सवलती किंवा थोड्याशा काही कारणास्तव आम्ही आमच्या धर्माच्या श्रद्धाही सोडायला तयार होतो. त्याचं उदाहरण जसं मी लाडक्या बहिणीचं दिलं, लाडक्या भावाचं दिलं, तर त्या प्रकारे आनंदाने ती श्रद्धा सोडली नाही. आणि हा गुण लोकांच्या पुढे, जर तिथे 500 भिक्षू थांबले असते तर तो तिकडेच थांबला असता, तो तथागतापर्यंत आलाच नसता, तथागतापुढे लीन झालाच नसता, आणि भगवंताच्या करुणेचं बळ लोकांना कळलं नसतं, आणि आनंदाच्या श्रद्धेचं बळही लोकांना कळलं नसतं. ह्या 2 गोष्टी कळण्याकरता ते अनंत भिक्षू भगवंतापासून दूर जातात. हे म्हणते नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेलं उत्तर आहे. याचा अर्थही आपल्याला आत्ता घेताना तोच आहे की आमच्या श्रद्धा आणि आमची करुणा आम्ही त्याच पद्धतीने जिवंत ठेवली पाहिजे. मिलिंद प्रश्नाचा हा खूप मोठा गर्भित अर्थ आहे, तो आम्ही घेतला नाही. आम्ही शब्दशः अर्थ लावला, बुद्धाने केलं, आनंदाने केलं, काम संपलं, आम्ही वाचलं, आणि ते त्याच्या करता नव्हतं, आमच्या करता आहे की आम्ही आमच्या श्रद्धा आजही त्या धम्माप्रती जर तेवढ्या सजग आणि जागरूक ठेवल्या तर मग मात्र तुम्हाला, कारण याच्यात अजून एक उदाहरण आहे त्रिपिटकामध्ये, आता काय की अट्टकथेमध्ये, आता ते मला आठवत नाही, पण एक अनंत भिक्षुणी आहे. अनंत भिक्षुणी त्यावेळच्या राजदरबारात जाते आणि एक राजकन्या आहे. आरशामध्ये बघून ती आपल्या केस सांभार विचारत असते, आणि तिच्या हातातला फणी, त्यावेळेस फणी म्हणतात, ती फणी खाली पडते, आणि नेमकी त्यावेळेस ती भिक्षुणी दरवाजात जाते. श्रेय द्यायचं कसं, करुणा कशी असते, श्रद्धा कशी असते. राजकुमारी, आता राजकुमारी म्हटल्यावर सत्तेचा मध असतो ना, ती त्या भिक्षुणीला सांगते की आर्याजी तेवढी फणी उचलून मला द्या. आता ही अनंत भिक्षुणी आहे, सगळ्या मोहमायाच्या पुढे गेलेली असते, पण परचित्तगामी आहे. ती कळते की चिवरधारीच्या अनंत भिक्षूला काम सांगणं हे अकुशल कर्म आहे. आता ही अकुशल करते, ह्या अकुशल कर्माचं फळ हिला भेटणार आहे वाईट, पण तरी ती अनंत भिक्षुणी विचार करते की मी जर उचलून दिलं तर ते तिचं अकुशल कर्म होणार आहे, मग मी देऊ की नको. मग ती 2 टाईपचा विचार करते. जर मी ही फणी उचलून तिला दिली नाही तर ती माझा तिरस्कार करेल. राजकुमारी आहे ना, ती काय करेल, माझा तिरस्कार करेल, आणि तिरस्काराचं फळ मात्र खूप भयानक आहे की ही जन्मोजन्मी नरकात राहील, प्रेत योनीत राहील. आणि मी जर उचलून दिलं तर ह्या कर्माचं फळ ती दुसऱ्या कर्मात दासी होईल. मग मी काय करायला पाहिजे? अनंत भिक्षू याचा विचार करतो. मग तिथे करुणा जागृत होते की मी जर नाही दिलं तर मग मात्र ही प्रेत योनीत जाऊन लाखो वर्ष राहील, पण मी उचलून दिलं तर पुढच्या जन्मात दासी होईल. म्हणजे
चांगलं, म्हणून ती उचलून फणी तिच्या हातात देते. म्हणून कुठलाही अरंत भिक्षू, अरंत माणूस, बुद्धिजीवी माणूस विचार करतो की मी केलेल्या कर्मापासून कुठलं सॉफ्ट फळ मिळणार आहे. आज आम्ही तोच विचार करायला पाहिजे की नाही. आमचे कर्म आम्ही करत असताना ह्या कर्मापासून समाजाला याचं फळ काय भेटणार आहे. जर माझ्या कर्माने जर ह्या समाजाचा पूर्णच अधपात होणार असेल तर ते कर्म मी करता कामा नाही, याच्यातला तो अर्थ आहे. कारण ते जर कर्म केलं असतं ह्या भिक्षू लोकांनी तर आजपर्यंत आम्हाला बुद्धाचं ते करुणेचं बळ आणि आनंदाचं श्रद्धेचं बळ कळलंच नसतं. श्रद्धा ठेवा का म्हणतो तर ती आनंदाने व्यक्त केलेली श्रद्धा आहे. आणि म्हणून भगवंत भंते नागसेन त्यांना समजावून सांगतात. ते पृथ्वीचंही उदाहरण देतात, वेगवेगळे उदाहरणं देतात आणि ते सांगतात की हे दोन्ही वाक्य खरी आहे की अरंत भिक्षूला कशाची भीती वाटत नाही, ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात. पण त्यावेळेस भगवंताबरोबर असलेले 500 भिक्षू नालागिरी किंवा धनपाल नावाचा हत्ती जेव्हा चालून आला तेव्हा मात्र ते पळून गेले किंवा बाजूला झाले. त्याची कारण वेगळी आहे. 2 परिप्रेक्ष्यामध्ये 2 ठिकाणी घडलेला तो प्रसंग आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाची ती दोन्ही वाक्य खरी आहे. भगवान बुद्धाचं कुठलंही वचन कधी खोटं होऊ शकत नाही आणि ते त्रिकाल चालू राहतं. आजपर्यंत बुद्धाने परमिशन दिल्या की माझ्या वचनामध्ये, माझ्या विनयामध्ये स्थळ, काळ आणि वेळेनुसार बदल करा. आजपर्यंत भगवान बुद्धाच्या वाणीला अरंताच्या वाणी ऍड करण्यात आल्या, पण एकही वचन आजपर्यंत बदलण्यात आलं नाही. हिनयान, महायान, वज्रयान बरेचसे पंथ निर्माण झाले. बरेचसे पंथ निर्माण झाले, परंतु भगवान बुद्धाच्या 82,000 वाणीला कुठल्याही पंथांनी धक्का लावलेला नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाची वाणी कुठेही खोटी ठरत नाही. राजा मिलिंदाने 2 टाईपने विचारलेले प्रश्न, त्याला भगवंत नागसेनाने दिलेली उत्तरं एवढी सुंदर आहे की त्या उत्तरामध्येच आम्हाला आजपर्यंत आम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे याचे सार राजा मिलिंद आणि भंते नागसेन याच्या संवादामध्ये अजूनही साठवलेले आहे. त्यानुसारच आपण त्या नागसेन आणि भंते राजा मिलिंद यांच्या ह्या प्रश्न उत्तरातून आपण काय अर्थ घेऊ, कसा घेतला पाहिजे. आजच्या याच्यामधून निर्भयता हा अरंताचा गुण आहे. कारण कुठलाही अरंत भिक्षू हा निर्भय असतो, त्याला कशाची भीती वाटत नाही. त्याचप्रमाणे तो नुसता निर्भयच नसतो, तर धर्माची आणि धम्माची करुणा, श्रद्धाबळ उजागर करण्याकरता तो काही पावलं मागे येत असतो. तोच उद्देश किंवा तेच ध्येय ते जर आज आपण आपल्या समाजामध्ये अंगीकारलं तर बौद्ध धर्म, बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. फक्त आम्हाला त्याचे अर्थ लावता आले पाहिजे, अर्थ आम्हाला कळले पाहिजे. आणि ते नुसते अर्थ कळून किंवा अर्थ लावून फायदा नाही, तर त्यानुसार आमचं आचरण झालं पाहिजे. आजच्या ह्या प्रश्नाला आपण इथेच पूर्णविराम देऊ. पुढचा प्रश्न पुढच्या रविवारी बघू.